चीनमधील HMPV व्हायरसचे भारतात काही रुग्ण आढळल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे। महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात HMPV संशयितांसाठी 15 खाटांचं आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलं असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिका प्रशासनानं केलं आहे। याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। या आजारात कोरोनाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळणं, सॅनिटायझर वापरणं, हात धुणे आणि खोकला असल्यास मास्क वापरणं अशी काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितील यांनी केलं आहे। हे एकदम माइल्ड प्रकारचं इन्फेक्शन आहे। अशा केसेस आता ठाणे महानगरपालिकेमध्ये एकही केस नाही, इव्हन महाराष्ट्रामध्ये पण एकही असं या HMPV व्हायरसचे एकही केस आढळलेली नाही। यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक हेल्थ सेंटरमध्ये सफिशियंट कफ कोल्ड फीवरसाठी औषधाचं उपलब्ध आहेत। त्याशिवाय कळवा हॉस्पिटलमध्ये पण 15 बेडेडचं एक आयसोलेशन वॉर्ड बनवलं आहे, म्हणजे काही केसेस आले तर इमिजिएटली त्यांना ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट देण्यात येणार आहे। त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे। फक्त मी तुम्हाला थोडक्यात या आजारासाठी प्रिव्हेंशन करण्यासाठी हे करा हे करू नका थोडक्यात सांगते। असं काही सर्दी खोकला ताप असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा कुठल्याही डॉक्टर्सकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी। सर्दी खोकला झाला असेल तर टिश्यू पेपर किंवा रुमाला वापर करावा। हात वारंवार पाण्याने, साबणाने आणि सॅनिटायझरने धुवावा। सर्दी खोकला असेल तर जास्त क्राउडेड जागेमध्ये किंवा लोक जिथे असतील तिथे जाऊ नये। व्यवस्थित पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावं आणि हस्तांदोलन म्हणजे शेकहँड करू नये। टिश्यू पेपर किंवा रुमाल सर्दी खोकला करताना वापरला असेल तो वारंवार वापरू नये। आजारी लोकांशी जास्त संपर्क टाळावा। बाकी विशेष आणखी वेगळ्या उपाययोजना करण्याची गरज नाही आहे, घाबरून जाण्याची गरज नाही आहे, कारण त्याचं कंट्रोल किंवा त्यांचं इन्फेक्शन जास्त स्प्रेड होऊ नये याच्यासाठी ठाणे महानगरपालिका, हॉस्पिटल्स आणि दवाखाना आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सगळे सज्ज आहेत। 8 जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन। आज धम्मध्वजाला स्थापना होऊन 140 वर्ष झाली। या निमित्तानं कोटनाका ठाणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण करण्यात आलं। हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्त्वाचा आहे। हा धम्मध्वज संपूर्ण जगाला शांती, प्रगती, मानवतावाद आणि समाज कल्याणाची प्रेरणा देत आलाय। हा धम्मध्वजाला 5 रंग आहेत, ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत। 5 रंगांमुळे या ध्वजाला पंचशील ध्वज असंही संबोधलं जातं। यावेळी उपस्थितांना मंगलमय शुभेच्छाही देण्यात आल्या। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, बौद्ध भिक्षुक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कृपाल कांबळे, विशाल वाघ, सुप्रसिद्ध गायक पावा, धम्मगुरू भंतेजी बौद्धशील महाथेरो, विक्रम भोईर, प्रदीप जाधव, अतिश सोनावणे, तेजस चंद्रमोरे, दिनेश मेहरोल, राहुल कुंड, श्रुतिका मोरेकर, प्रदीप जाधव, आतिश सोनावणे यांच्यासह इतर नागरिकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निरंजन बोल ना। आज केंद्र साहेब काय सांगाल, जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त ध्वजारोहण आपल्या हस्ते झालेलं आहे। हॅलो, आज ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्मध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे। या ठिकाणी कृपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहेत हे रंग आपल्याला शांती, अहिंसा, करुणा, प्रेम, सेवा याचा एक विचार जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केलाय आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे। या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत
आणि निश्चितपणे कायमस्वरूपी 365 दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 5 जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलनं काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केलाय. प्रतिदिनी जनसामान्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या वेगवेगळ्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे काम काळ, वेळ आणि ध्यानात न घेता करण्याच्या लोकांप्रती असलेला विश्वास आणि प्रेमानिमित्त या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारंभाप्रसंगी रोटरी सेंटर विष्णुनगर नौपाडा ठाणे येथे सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत संपन्न झाला. ठाण्यातील काही रोटरी क्लब्सने यात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या क्लबच्या माजी अध्यक्षा नेहा निंबाळकर यांनी सर्वांचं स्वागत केलं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रशांत दीक्षितही उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशांत दीक्षित यांच्याशी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्याशी गप्पा मारत विविध विषयांवर त्यांना बोलतं केलं. हल्लीच्या पत्रकारांपुढील विविध आव्हानं, पत्रकारितेत विविध माध्यमांमुळे झालेले बदल, सर्व विषयांशी सातत्यानं वाचनाने आणि मनाने संबंध ठेवणं अशा गोष्टी पत्रकारांसाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. दैनिक ठाणे वैभव आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. त्यानिमित्तानं संपादक मिलिंद बल्लाळ यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. रोटरी प्रांतपाल दिनेश मेहता यांनी रोटरी करत असलेल्या विविध समाजोपयोगी कामांची माहिती देतानाच पत्रकारांनी या गोष्टीची माहिती लोकांना द्यावी असं आवाहन केलं. कार्यक्रम उत्तम झाल्याबद्दल त्यांनी नेहा निंबाळकर, माधवी डोळे यांचंही कौतुक केलं. रोटरी प्रांत सचिव निलेश लिखिते आणि अनिल मुळे यांच्याही कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोठा वाटा होता. रोटरी प्रांताचे अनेक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. क्लबच्या अध्यक्षा स्वाती येरी यांनी यावेळी सर्वांचेच आभार मानले. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्राच्या वतीनं सावरकर नगर ठाणे येथे महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं शिवण मशीन, मेहंदी, कॉम्प्युटर आणि स्कूटी प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांचा यात समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शिवण मशीन क्लासेसच्या प्रथम बॅचचं प्रमाणपत्र वितरण आणि दुसऱ्या बॅचचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच मेहंदी क्लासची पहिली बॅचही सुरू झाली आहे. याशिवाय कॉम्प्युटर क्लासच्या 12व्या बॅचचं प्रमाणपत्र वितरणही करण्यात आलं. तर स्कूटी प्रशिक्षण उपक्रमांतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या बॅचच्या महिलांना लर्निंग लायसन्स देण्यात आलं. संस्थापक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. महिलांना कौशल्यपूर्ण बनवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतून हे उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांना स्थानिक महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था सतत प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आजचे आपण बघतोय का कोविड पासनं प्रचंड बेकारी वाढते, आज महागाई वाढते, अशा वेळेस नोकऱ्या जात आहेत. मग दादाच्या बरोबर ताईच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे त्या दृष्टीने शिवण क्लासचं उद्घाटन आपण दुसऱ्या बॅचचं केलेलं आहे. आता मार्केटला जायचं किंवा मुलांना शाळेत जायचं, सोडायला जायचं तर स्कूटी चालवायला तरी ताईला आली पाहिजे त्या दृष्टीने स्कूटी ड्रायव्हिंगचा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मेहंदी क्लासेसचे उद्घाटन करण्यात आले का मेहंदी पण करून कशा ना कशा मार्गातून आमच्या भगिनींना 2 पैसे सन्मार्गाने मिळाले पाहिजेत हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे. त्या उद्देशाने ठाण्यामध्ये आज याचं उद्घाटन करण्यात आलं. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जिजाऊ
आग्रह पुढे असते. पुढे काय अजून काय काय उपक्रम आपण संस्थेचं नावच जिजाऊ आहे, त्यामुळं शिवाजी जर जन्माला आणायचे असतील, छत्रपती शिवाजी जन्माला आणायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ सक्षम करायला लागेल आणि त्या उद्देशाने पहिली जिजाऊ सक्षम केली जाते. अगदी कॉम्प्युटर क्लासेसपासून इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून विविध प्रकारच्या क्लासेसची साडीचे हे करण्याची विविध प्रकारचे क्लासेसची व्यवस्था इथे करण्यात आलेली की जेणेकरून आमची ताई सक्षम झाली पाहिजे. शिवण क्लासेस, रिक्षा चालवणे, ऑटो रिक्षा चालवणे, विविध प्रकारच्या व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे.